गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत. डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या युनिट नंबर 2 वर आहोत आणि आपला लेक्चर नंबर सुरू आहे 27. चॅप्टरचं टायटल आहे एक्सपान्शन्स ऑफ फंक्शन्स, टँजंट अँड नॉर्मल्स. इंट्रोडक्शन. Ordinary algebraic processes taking limits, differentiation, etc., though applicable to the sum of finite number of terms, may break down for infinite series. आपण दोन सिरीज बघणार आहोत इथे, मॅक्लॅरेन सिरीज आणि टेलर सिरीज. हे दोन्ही सिरीज इन्फायनाइट सिरीज आहेत. In this chapter, we will expand functions in terms of infinite series by using the methods of differential calculus. या चॅप्टर मध्ये जे दोन्ही आपण सिरीज बघणार आहोत ते इन्फायनाइट आहे हे तर म्हणालोच, पण इथे त्याचं डिफरन्शिएशन जे आपण टर्म बाय टर्म करणार आहोत ते केअरफुली केल्यानंतर आपल्याला त्या सिरीज मिळवायच्या आहेत. द इन्फायनाइट सिरीज फाउंड बिलो आर टू बी रिगार्डेड ॲज फॉर्मल एक्सपान्शन्स विच मे नॉट बी ट्रू इन एक्सेप्शनल केसेस. काही केसेसमध्ये जे की एक्सेप्शनल आहे हे ट्रू नसू बी शकतात. तर आर्टिकल 6.1 म्हणजे आपला टायटल आहे मॅक्लॅरेन थेरम किंवा मॅक्लॅरेन सिरीज. काय आहे टायटल, काय आहे त्याचं स्टेटमेंट. लेट एफ ऑफ एक्स बी ए फंक्शन ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे, इट इज अ फंक्शन ऑफ एक्स. देन प्रूव्ह दॅट इट कॅन बी एक्सपांडेड इन असेंडिंग पॉवर्स ऑफ एक्स. असेंडिंग पॉवर्स ऑफ एक्स म्हणजे वाढत्या क्रमाने आपल्याला त्या टर्म्स मिळणार आहेत. ॲज f of x which is equal to f of 0 plus x f dash of 0 plus x square divided by 2 factorial f double dash of 0 plus x cube divided by 3 factorial f triple dash of 0 plus dot 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 plus x raised to n upon n factorial f raised to n of 0 plus dot dot dot. Dash stands for differentiation with respect to x. आता हे आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. प्रूफ. लेट एफ ऑफ एक्स बी ए फंक्शन ऑफ एक्स, जे की स्टेटमेंट मध्येच दिलेला आहे. वी विल एक्सपांड धिस फंक्शन इन असेंडिंग पॉवर्स ऑफ एक्स. हे सुद्धा आपल्याला स्टेटमेंट मध्येच दिलेलं आहे. अँड लेट द एक्सपान्शन बी डिफरन्शिएबल टर्म बाय टर्म एनी नंबर ऑफ टाइम्स. Let f of x which is equal to a0 plus a1x plus a2x square plus a3x cube plus a4x raised to 4 plus dot dot dot. Now by successive differentiation, we get. जर एक वेळा डिफरन्शिएशन केलं तर कॉन्स्टंटची पहिली टर्म जी आहे a0 त्याचं 0 येईल आणि लेफ्ट हँड साईडला f डॅश ऑफ x which is equal to राईट हँड साईडला a1 plus 2a2x plus 3a3x square plus 4a4x raised to 3 plus dot dot dot. याच्या पुढील टर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर 5a5x raised to 4 येईल. f double dash of x which is equal to 2a2 plus 3 into 2a3x plus 4 into 3a4x square plus dot dot dot. f triple dash of x which is equal to 3 into 2 into 1 a3 plus 4 into 3 into 2 a4x plus dot dot dot. अशा तऱ्हेनं आपण जर यंत डिफरन्शिएशन केलं या फंक्शनचं तर fn ऑफ x which is equal to, आता बघा इथं तिसऱ्या वेळेस 3 2 1 a3 आलं. ओके, तर fn ऑफ x च्या वेळेस n n-1 n-2 अप टू 3 to 1
ए एन येईल प्लस याच्या नंतरच्या टर्मला मात्र काय आहे, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस इथं 4 पासून सुरू आहे. 4 3 2 a4 x टर्म मिळाले. त्यामुळे n प्लस 1 इंटू n मायनस 1 n मायनस 2 डॉट 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 3 2 1 an प्लस 1 x. ही जे पहिली टर्म आहे तसं an प्लस 1 x प्लस डॉट 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 putting x is equal to 0 in above equations, we get. जर x is equal to 0 सबस्टिट्यूट केलं या इक्वेशन पासून तर इथपर्यंत तर काय येईल हो, f ऑफ 0 पहिल्या इक्वेशन मध्ये विच इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये f डॅश ऑफ 0 विच इज इक्वल टू a1. या इक्वेशन साठी f डबल डॅश ऑफ 0 विच इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल a2. Why? Because other terms contains x and 0 multiply anything is 0. A3 which is equal to f triple dash of 0 which is equal to 3 factorial A3 comma dot 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 comma fn of 0 is equal to n factorial an. आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे a0 पासून an पर्यंत आणि म्हणून ही जी शेवटची टर्म आहे इथं fn of 0 which is equal to इथं हा 0 येऊन जाईल आणि शेवटी फक्त एवढीच टर्म n फॅक्टोरियल an म्हणजे जे इथं आपण लिहिलेलं आहे fn of 0 is equal to n factorial an. This implies a0 is equal to f of 0, a1 is equal to f dash of 0, a2 is equal to 1 upon 2 factorial f double dash of 0, a3 is equal to 1 upon 3 factorial f triple dash of 0. डॉट 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 an is equal to 1 upon n factorial fn of 0. सिम्पली आहे. जर ही सिरीज कन्सिडर केली तुम्ही इक्वेशन नंबर 1 पासून आणि त्याचं सक्सेसिव्हली डिफरन्शिएट केलं n टाइम्स पर्यंत, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा अप टू n टाइम्स, तर त्यानंतर आपल्याला फक्त x is equal to 0 सबस्टिट्यूट करायचा आहे आणि a0 to an च्या व्हॅल्यूज काढायच्या आहे आणि दोज व्हॅल्यूज substitute in equation number 1. Hence, putting these values of a0 to an in 1, we get so f of x which is equal to f of 0 plus x f dash of 0 plus x square divided by 2 factorial f double dash of 0 plus x cube divided by 3 factorial f triple dash of 0 plus dot 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 plus x raised to n upon n factorial fn of 0 plus dot dot dot, and which is known as मॅक्लॅरिन थेरम. मॅक्लॅरिन सिरीजवर आपण आता काही एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल 1, एक्सपांड cos x बाय मॅक्लॅरिन सिरीज. सोल्युशन, लेट y is equal to cos x, hence y1 is equal to minus sin x which is equal to cos x plus pi by 2, cos x plus 90 which is equal to minus sin x, cos x plus 90 which is equal to minus sin x. y2 is equal to minus sin याच्या डिफरेंशिएशन minus sin in bracket x plus pi by 2 which is equal to cos of x plus pi by 2 plus pi by 2 which is equal to cos x plus 2 pi by 2. अशा तऱ्हेने जर तुम्ही y3 जर काढलं तर cos x plus 3 pi by 2 येईल. y4 जर काढलं तर cos x plus 4 pi by 2 येईल and so on up to yn is equal to cos x plus n pi by 2. Putting x is equal to 0 in above equations, we get y ला सफिक्स 0 चा अर्थ असा आहे की x is equal to 0 जर सबस्टिट्यूट केलं तर ही टर्म म्हणजे which is equal to f of 0 होईल. ही होईल f डॅश ऑफ 0, f डबल डॅश ऑफ 0, f ट्रिपल डॅश ऑफ 0, f फोर्थ डॅश ऑफ 0 आणि अशा तऱ्हेनं ही होईल f रेज टू n ऑफ 0. तर y ला सफिक्स 0 इज इक्वल टू cos 0 आणि cos 0 तुम्हाला माहित आहे 1 येते. सो दिस व्हॅल्यू
एफ ऑफ 0 इज 1. y0 म्हणजे आपल्याला ते मॅक्लॅरन सिरीज मध्ये आपण एफ ऑफ 0 मध्ये आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगत आहोत. y1 विच इज y1 त्याला सफिक्स 0, याचा अर्थ असा पहिली डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू 0, एफ डॅश ऑफ 0. हे किती आलं हो? y1 किती आहे आपल्याजवळ? cos x प्लस पाय बाय 2. 0 जर ठेवलं तर cos पाय बाय 2 आणि cos 90 आपल्याला माहित आहे विच इज इक्वल टू 0. y2 त्याला सफिक्स 0, याचा अर्थ cos 0 प्लस 2 पाय बाय 2, cos 2 पाय बाय 2 म्हणजे cos पाय, आणि cos पाय म्हणजे -1, cos 180 -1 आहे. ही कशाची व्हॅल्यू आहे? f डबल डॅश ऑफ 0 ची. y3 टू द बेस 0 विच इज इक्वल टू cos 3 पाय बाय 2 विच इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू f ट्रिपल डॅश ऑफ 0. y4 ऑफ 0 इज इक्वल टू cos 4 पाय बाय 2 विच इज इक्वल टू cos 2 पाय, आणि cos 2 पाय म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे cos ऑफ n पाय विच इज इक्वल टू -1 रेस टू n. मग यांची किंमत 2 जर असेल तर cos 2 पाय इज इक्वल टू -1 रेस टू 2 इज 1, आणि म्हणून 1 येईल विच इज इक्वल टू f फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ 0. अशा पद्धतीनं yn त्याला सफिक्स 0 विच इज इक्वल टू cos n पाय बाय 2, याच्यामध्ये cos n पाय बाय 2. आता n जर असेल तर -1 रेस टू n आला फॉर्म्युल्यामध्ये. cos n पाय जर असेल विच इज इक्वल टू -1 रेस टू n आलं. cos n बाय 2 पाय जर असेल तर आपल्याला याचा फॉर्म्युला लिहावा लागेल -1 रेस टू n बाय 2. आता याच्यामध्ये n ची किंमत जर ऑड ठेवली म्हणजे cos पाय, यांची किंमत जर इथं 1 ठेवली तर -1 येईल, परंतु त्याच्यानंतर 3 पाय मध्ये काय येईल? तिथे काय येईल? तिथे -1 रेस टू 3 येईल. पण इथे आता काय आहे की cos n पाय बाय 2, इथं जर n ऑड असेल तर त्या टर्म काय मिळतील तुम्हाला? 0 मिळतील. आणि n जर इवन असेल, इवन म्हणजे आता इथं 2 असेल तर cos पायची किंमत मिळेल तुम्हाला -1. यांची किंमत जर 4 असेल तर cos 2 पाय तुम्हाला 1 मिळेल. यांची किंमत 6 असेल तर cos 6 पाय म्हणजे cos 3 पाय म्हणजे -1 रेस टू 3 -1 म्हणजे अल्टरनेटिंग टर्म प्लस मायनस प्लस मायनस. ज्या वेळेस यांची किंमत इव्हन असेल त्यावेळेस, आता इथं बघा याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. 2 जर असेल यांची किंमत तर -1, 4 जर असेल तर +1, 6 जर असेल तर -1, 8 जर असेल तर +1 अँड सो ऑन. हेन्स बाय मॅक्लॅरन थेरम वी गेट f ऑफ x, आपली सिरीज which is equal to f of 0 plus x f dash of 0 plus x square divided by 2 factorial f double dash of 0 plus x cube divided by 3 factorial f triple dash of 0 plus dot dot dot. f of x म्हणजे cos x आहे which is equal to याची व्हॅल्यू 1. आता f dash of च्या वेळेस 0 आलेला आहे, f डबल डॅश ऑफ 0 च्या वेळेस मायनस आलेला आहे, म्हणून मायनस काय येईल? x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. पुढच्या वेळेस प्लस येईल, प्लस x रेस टू 4 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. पुढच्या वेळेस मायनस येईल, मायनस x रेस टू 6 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल. प्लस डॉट 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 प्लस -1 रेस टू n बाय 2 x रेस टू n डिवायडेड बाय n फॅक्टोरियल प्लस डॉट 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 व्हेन n इज इवन. आजसाठी सफिशियंट आहे. तुम्ही मॅक्लॅरन थेरम लिहून बघा, त्याची सिरीज लिहून बघितल्यानंतर स्टेप सगळ्या समजेल, आणि सोबतच प्रॉब्लेम सुद्धा लिहून बघितल्याशिवाय लवकर लक्षात येत नाही. वाचल्यानंतर लक्षात कमी येते, लिहून बघितल्यानंतर लक्षात लवकर येते. म्हणून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स मध्ये हेच विशेष आहे की पेन आणि पेज घेतल्याशिवाय, पेन आणि नोटबुक घेतल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये परफेक्शन येत नाही. सर आजसाठी सफिशियंट आहे. धन्यवाद.